नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करणार आहोत इयत्ता 10वी गणित भाग 1 आणि 2 चं बोर्डाच्या परीक्षेचं जे काही प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असतं त्यावरती आपल्याला चर्चा करायची। बघा मित्रांनो, आपण जर विचार केला इयत्ता 10वीचा जर आपण विचार करतो तर 10वीला आपला गणित भाग 1 आणि 2 चा विचार केला तर 100 मार्कांचा आपला पेपर असतो। ओके, या 100 मार्कांच्या पेपरमध्ये कसं असतंय, 100 मार्कांच्या पेपरमध्ये दोन भाग आहेत, 80 मार्क लेखी परीक्षा आणि 20 मार्क जे आहे ते शाळेतले अंतर्गत मूल्यमापन। दोन्ही मुद्द्यांवरती चर्चा करू। इथं तुम्हाला प्रश्नपत्रिकेचं स्वरूप दिसतंय, त्यावरती डिटेल्स मध्ये आपल्याला चर्चा करायची, पण अगोदर हे स्वरूप आपण समजून घेऊ नेमकं कशा प्रकारे असणार आहे अंतर्गत मूल्यमापनाचं ते। ओके, पण जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राइबच नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। ओके, बघा हे जे 20 मार्क अंतर्गत मूल्यमापन आहे त्याच्यामध्ये सुद्धा दोन गोष्टी आहेत, 10 आणि 10 मार्क। याच्यामध्ये कसं आहे, 10 मार्क जे असतात ते 10 मार्क कसे असतात बाबा, तुमचा गृहपाठ। ओके, गृहपाठाला 10 मार्क असतात। ओके, आता ह्या गृहपाठामध्ये सुद्धा 5 मार्क गणित भाग 1 ला असतील आणि 5 मार्क गणित भाग 2 ला असतील, लक्षात आलं असेल तुमच्या। आणि त्याच्यानंतर हे जे दुसरे जे 10 मार्क आहेत ते एमसीक्यू म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन, म्हणजे बहुपर्यायी परीक्षा तुमच्या शाळेमध्ये घेतली जाईल आणि त्या परीक्षेमध्ये तुम्हाला जसे मार्क मिळतील त्यामध्ये 5 मार्क तुम्हाला गणित भाग 1 साठी मिळतील, 5 मार्क गणित भाग 2 साठी, असं अंतर्गत मूल्यमापन असणार आहे। आणि त्याच्यानंतर लेखी परीक्षेचा जर विचार केला, हे जे 80 मार्क आहेत त्या 80 मार्कामध्ये तुमचा गणित भाग 1 40 मार्काचा पेपर असतो आणि गणित भाग 2 40 मार्काचा पेपर असतो। ठीक आहे, असे 80 मार्क असतात। आता ह्या 40 मार्काच्या प्रश्नपत्रिकेचं जे काही स्वरूप आहे ते आपण आता समजून घेऊयात। बघा या ठिकाणी हे स्वरूप तुम्हाला दिसते, तर नीट काळजीपूर्वक बघा कुठे तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात। या स्वरूपामध्ये गणित भाग 1 आणि 2 चं स्वरूप सेम आहे, भाग 1 चं सुद्धा आणि 2 चं सुद्धा। भाग 1 आणि 2 चा जर विचार केला तर पहिला जो प्रश्न आहे तुम्ही नीट बघा, पहिला प्रश्न आहे त्याच्यात ए आणि बी आहे, बरोबर। पहिल्यातला ए आणि बी, पहिल्यातल्या ए बी मध्ये ए जो आहे तो बहुपर्यायी प्रश्नांचा आहे, म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे तुम्हाला, म्हणजे एक प्रश्न असेल आणि त्याचे 4 ऑप्शन्स असतील आणि ते 4 पैकी योग्य उत्तर तुम्हाला लिहायचं आहे। तर अशा प्रकारे 4 पैकी 4 मार्क इथे तुम्हाला मिळू शकतात। इथं 4 प्रश्न असतात 4 मार्कांसाठी, प्रत्येक प्रश्न जो आहे तो कंपल्सरी आहे आपल्याला। ओके, आता दुसरा जर मुद्दा आपण या ठिकाणी बघितला, दुसरा प्रश्न जो आहे 1-1 गुणांचे प्रश्न। आता इथे 1-1 गुणांचे तुम्हाला 4 प्रश्न दिले जातील आणि 4 पैकी 4 सोडवायचे, ते सगळे सोपे आहेत। याची जर तुम्हाला तयारी करायची असेल परफेक्ट, तर तुमच्या पुस्तकामध्ये संकीर्ण प्रश्न संग्रहामध्ये जे प्रश्न दिलेले असतात, कुठले प्रश्न, जे बहुपर्यायी प्रश्न, त्यांची तयारी करा, त्यातलेच बरेचसे प्रश्न इथे रिपीट होतात। आता इथं तुम्हाला हे 8 मार्क झाले, बघा किती मार्क झाले तुमचे, 8 मार्क झाले, म्हणजे 4 आणि 4 8 मार्क पहिल्या प्रश्नाला 1 मार्कांचे प्रश्न आहेत। प्रश्न क्रमांक दुसरा जर का आपण बघितला तर या दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिसतंय की दुसऱ्या प्रश्नामध्ये पण ए आणि बी अशाच प्रकारे इथं 2 ऑप्शन्स आपल्याला आहेत। ओके, ए मध्ये काय असतंय, 3 पैकी 2 प्रश्न, हे 2-2 मार्कांचे प्रश्न। ए मध्ये 3 पैकी 2 कृती पूर्ण करायच्या आहेत। कृती म्हणजे इथं काय असेल, प्रश्न असेल सोडून दिलेला असेल, फक्त तुम्हाला त्या रिकाम्या जागा चौकटी वगैरे इथं भरायच्या असतात। 3 पैकी 2 सोडवायचे, 4 मार्क तुम्हाला भेटणार। आणि प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला बी जो आहे तिथं 5 पैकी 4 सोडवायचे आहेत। या ठिकाणी आपल्याला काय सोडवायचे आहेत, 5 पैकी 4 प्रश्न सोडवायचे आहेत आणि हे पण 2-2 मार्काचे असतात। ओके, हे 2-2 मार्काचे जर तुम्ही 5 पैकी 4 सोडवले तर तुम्हाला 8 मार्क मिळतील। या ठिकाणी इथं 8 आणि 4 किती झाले, 12 मार्क। दुसरा जो प्रश्न आहे तो 12 मार्कांसाठी असणार आहे। बघा इथं 12 आणि 8 तुमचे 20 मार्क पहिल्या 2 प्रश्नालाच आहे। पहिल्या प्रश्नामध्ये 1-1 मार्कांचे प्रश्न आहेत, दुसऱ्या प्रश्नामध्ये 2-2 मार्कांचे प्रश्न आहेत। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा जो आहे त्याच्यामध्ये ए आणि बी आहे, त्याच्यातला जो ए आहे तो दुसऱ्यातला ए आणि तिसऱ्यातला ए सेम आहे, कृतीवर आधारितच प्रश्न आहे, फक्त इथं 3 मार्काचा प्रश्न असतो आणि इथं 2 मार्काचा। प्रश्न क्रमांक तिसऱ्यातल्या बी मध्ये तुम्हाला 4 प्रश्न दिले जातात 3-3 मार्कांचे, त्याच्यापैकी तुम्हाला 2च सोडवायचे आहेत। असं प्रश्न क्रमांक हा जो आपल्याला दिसतोय तो 9 मार्कांचा आहे टोटली, प्रश्न क्रमांक 3। आणि त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक चौथा जो आहे त्याला काय ऑप्शन नाहीये। या चौथ्या प्रश्नामध्ये तुम्हाला एकूण 2-3 प्रश्न दिले जातील आणि 3 पैकी तुम्हाला 2 प्रश्न या ठिकाणी इथं सोडवायचे आहेत। 8 मार्काला हा प्रश्न असणार आहे, तुम्हाला 4-4 मार्काचे 2 प्रश्न सोडवायचे 3 पैकी। इथं थोडा डोक्याला त्रास देणारा प्रश्न असतो, पण टेन्शन नाही घ्यायचं, कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्हाला याचं उत्तर येऊ शकतं।
त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 5 जो आहे आपल्याला, तो 5वा प्रश्न जो आहे ना, हा प्रश्न पुस्तकाच्या बाहेरचा असतो, परंतु पुस्तकातल्या कन्सेप्टवरच आधारित असतो आणि हा 3 मार्काला असतो. 2 प्रश्न विचारले जातात, 2 पैकी 3 तुम्हाला सोडवायचे आणि ही जर टोटल केली तर ती 40 होणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे मित्रांनो. तर ते तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल. तर याचा स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. ओके, येस. तर मित्रांनो, आजच्या या चर्चेमध्ये इथंच थांबूयात. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तुम्ही, तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके मित्रांनो, बाय सर्वांना, धन्यवाद.